नमस्कार सर्वांना, कशा आहात सर्वजण? तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल की हा कोणत्या विषयावर व्हिडिओ आहे तो. तर चला, मी आज तुम्हाला सांगणार आहे सबस्क्रायबर कसे वाढवायचे आणि वॉच टाईम कसा पूर्ण करायचा लवकर. तर तुम्हाला हे मी या व्हिडिओमधून सांगणार आहे. बऱ्याचदा काय होतं, नवीन यूट्यूबर असतात, त्यांना माहिती नसते वॉच टाईम कसा पूर्ण करायचा किंवा सबस्क्रायबर कसे वाढवायचे हे काही माहिती नसतं त्यांना. त्याच्यामुळे मी हा आज व्हिडिओ बनवत आहे. तर वॉच टाईम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला लाँग व्हिडिओची गरज असते आणि सबस्क्रायबर वाढवण्यासाठी डेली तुम्हाला 2 ते 3 व्हिडिओज अपलोड करायला लागतात. आणि त्याच्यानंतर म्हटलं तर एक सबस्क्रायबर वाढवण्यासाठी डेली 2 ते 3 व्हिडिओ अपलोड करायचे आणि वॉच टाईमसाठी होता होईल तेवढं तुम्ही लाँग व्हिडिओज अपलोड करायचे. त्याच्याने लवकर वॉच टाईम पूर्ण होतो. आणि जर तुमचे 50 सबस्क्रायबर झाले असतील तर तुम्ही लाईव्ह पण लवकर घेऊ शकता. लाईव्ह घेतल्यावर पण वॉच टाईमला मदत होते पूर्ण होण्यासाठी. तर वॉच टाईमही वाढतो लाईव्हनी आणि सबस्क्रायबर पण वाढता लाईव्हनी. तर डेली 1 ते 2 तास लाईव्ह म्हणजे घेतली तरी खूप चांगलं आहे. दोन्हीकडे पण मदत होते. एक तर वॉच टाईमसाठी पण मदत होते आणि सबस्क्रायबरसाठी पण मदत होते. त्याच्यासाठी ज्यांना म्हणजे खूप लवकर वॉच टाईम पूर्ण करायचा आहे त्यांनी म्हणजे डेली 1-2 तास तरी लाईव्ह घेतलं पाहिजे. त्याच्याने म्हणजे खूप मदत होते लाईव्हनी पण वॉच टाईमसाठी. आणि होता होईल तेवढे लाँग व्हिडिओ अपलोड करायचे. शॉर्ट्स व्हिडिओ तर करायचेच अपलोड, पण लाँग व्हिडिओ पण अपलोड करायचे. त्याच्याने पण खूप मदत होते वॉच टाईम पूर्ण होण्यासाठी. कारण वॉच टाईम पूर्ण व्हायला 4000 घंटेचा वॉच टाईम पूर्ण व्हायला खूप दिवस लागतात आणि खूप मेहनत लागते. आता ज्यांनी केलेलं आहे त्यांना तर काही प्रॉब्लेम नाही, पण ज्यांना पुढे जाऊन 4000 घंटेचा वॉच टाईम पूर्ण करायचा आहे त्यांच्यासाठी तर खूपच अवघड गोष्ट आहे. अवघड म्हणजे कसं, आपण जर कंटिन्यू काम करत राहिलो तर ते आपल्यासाठी अवघड म्हणजे काहीच नाही आहे. तसंच की कधी व्हिडिओ अपलोड करायचे, कधी नाही अपलोड करायचे, कधी लाईव्ह घ्यायचे किंवा कधी नाही घ्यायचे. असं केल्याने मग लवकर वॉच टाईम पण पूर्ण होत नाही आणि सबस्क्रायबर पण वाढत नाहीत. कारण आणि बरेच जण काय करतं, चॅनल तर काढतं पण त्यांना म्हणजे डेली व्हिडिओज नाही टाकणं होत किंवा काही कामानिमित्त व्हिडिओज टाकणं नसेल होत. तर तुम्ही 1-2 दिवसाची व्हिडिओज काढून ठेवत जा आणि दररोज एक अपलोड करत जा. तर चॅनल म्हणजे ग्रोथ होईल. नाही तर कसं काय चॅनल ग्रोथ होईल? होणारच नाही. इतकं म्हणजे सोपं नाही आहे यूट्यूबवर पण काम करणं. तर वॉच टाईमसाठी तर मी सांगितलेलंच आहे की लाईव्ह आणि लाँग व्हिडिओज टाकायचे. आणि सबस्क्रायबरसाठी पण मी सांगितलेलं आहे, सबस्क्रायबर वाढण्यासाठी की शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करत जा. शॉर्ट्स व्हिडिओने खूप लवकर सबस्क्रायबर वाढतात. आता मी माझ्या अनुभवावरून सांगते की माझे इतके लवकर वाढले होते ना, 30,000 सबस्क्रायबर तर खूप लवकर वाढले होते हे शॉर्ट्स व्हिडिओने. आणि लाँग व्हिडिओ तर मी लवकर म्हणजे अपलोड नाही करायचे. पण नंतर जसं मला माहीत झालं ना लाँग व्हिडिओ अपलोड करायचे, तर मी लाँग व्हिडिओज पण टाकायचे. आणि नंतर असं झालं की नाही, आता लाईव्हनी पण म्हणजे हे वॉच टाईम पूर्ण होईल आपला, असं म्हणून मी नंतर लाईव्ह पण घ्यायला सुरुवात केली. कारण माझा वॉच टाईम तर पूर्ण माझा लाईव्हनीच झालेला आहे. म्हणून मी तुम्हाला ही माहिती देत आहे की आणि मला जेवढी यूट्यूबमधली माहिती आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि मी हा व्हिडिओ का बनवला की कारण माझा वॉच टाईमही पूर्ण झालेला आहे आणि माझे सबस्क्रायबर पण आता बरेचसे चांगल्यापैकी आहेत आणि माझं पहिलं यूट्यूबचं पेमेंट पण आलेलं आहे. म्हणून मला म्हणजे भरपूर असा अनुभव आलेला आहे यूट्यूबचा. म्हणून मी हा व्हिडिओ बनवला की मला असं वाटतं की आपण पुढे चाललो तर आपल्यासारखे अजून असेच म्हणजे छोटे छोटे यूट्यूबर पुढे गेले पाहिजे असं मला वाटतं. कारण बऱ्याच लोकांना माहिती नसतं यूट्यूबमधलं, हे तर मला सगळं म्हणजे माहितीच आहे. म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर मी हे जे सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही काम केलं यूट्यूबवरती तर नक्कीच तुमचे सबस्क्रायबरही वाढतील आणि तुमचा वॉच टाईमही पूर्ण होईल आणि लवकर तुमचं चॅनलही मॉनिटाईज होईल. तर नक्कीच ह्या पद्धतीने यूट्यूबवर काम करा तुम्ही. आणि अजून तुम्हाला काय माहिती हवी असेल यूट्यूबमधली तरी मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जेवढी मला माहिती आहे तेवढी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि नक्कीच ह्या पद्धतीने यूट्यूबवर काम करा तुम्ही. जे नवीन यूट्यूबर असतील त्यांच्यासाठी सांगते मी, म्हणजे लवकर तुमचं पण स्वप्न माझ्यासारखं पूर्ण होईल.
तर चला, कसा वाटला व्हिडिओ माझा नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय, भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये नंतर.